शिव हर हर महादेव। शिवजींचा ओंकारेश्वर नावाचा अवतार भक्तांना इच्छित फल देणारा अवतार आहे। विंध्याचलाने प्रत्यक्षात विंध्याचल पर्वताने प्रभूंचं पार्थिव लिंग स्थापन केलं आणि त्याची विधीपूर्वक स्थापना करून त्या ठिकाणी भगवंताला पाचारण केलं आणि मग ओंकारेश्वर या रूपाने प्रभू तिथं प्रतिष्ठापित झाले। नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। शिवजींचा केदारेश्वर नावाचा अवतार हिमालयामध्ये आहे। हिमालय क्षेत्रामध्ये ज्योतिर्लिंग रूपाने प्रभू प्रतिष्ठापित आहेत बरं का। तिथं नर आणि नारायणाचा सुद्धा अवतार आहे। केदारनाथाकडे गेल्याच्या नंतर बद्रीनाथच्या ठिकाणी बरं का नर नारायणाची गोड कथा आहे बरं का। पृथ्वीवरती पहिला विष्णूने अवतार घेतला नर नारायणाचा बरं का। आणि तिथं बद्रीनाथ धाम आहे। गेलात का तुम्ही कधी बद्रीनाथला? कोण कोण गेलं बद्रीनाथला? कोण कोण गेलं हात वर करा। मी गेलो बघा। कोण कोण गेलं बद्रीनाथला? हा गेलं पाहिजे बरं का। ही भूमी भारत भूमी खूप पवित्र पावन आणि अगदी विस्मयतेने नटलेली भूमी आहे बरं का। आपल्या भूमीचं दर्शन आपण केलं पाहिजे बरं का। हा माणसाचं असं चाललंय बघा, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती। जन्माला यायचं, दररोज पोटभर जेवायचं आणि एके दिवशी मरून जायचं काही जीवनामध्ये। पण आपण आपला हा संपूर्ण विविधतेने नटलेला प्रांत आहे बरं का, तो पाहिला पाहिजे। जिथं रामकृष्ण आले, जिथं नरसिंह आले, जिथं शिव आले, जिथं साधू आले, जिथं संत आले, ते भूमी पवित्र आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। कशी आहे भूमी ही? एक दिवशी पाहिलं ना, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ऐसा भारत देश है मेरा बरं का। कशी भूमी? यही भूमि यही जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की। प्रत्यक्षात प्रभूने अवतार घेतला इथे। यही जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की। रामायण हे रामायण है पुण्य कथा श्री राम की। भरत खंडे या भूमीचे नाव आहे का? भरत खंडे आर्यावर्ते जम्बूद्वीपे भारतवर्ष एक नगरी है। किती नाव झाले? भरत खंडे, भरतखंड भारत, आर्यावर्ते आर्यावर्त बरं का, जम्बूद्वीपे। यही जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की। ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। मला सांगायचंय हो, संपूर्ण जगतामध्ये साधू संत संन्यासी बैरागी ऋषी मुनी जपी तपी योगी कुठे? तर भारत भूमीमध्ये आहेत, भारत भूमीमध्ये आहेत। मग आपण या भारत भूमीचं भ्रमण केलं पाहिजे बरं का। आता जो भारताचा नकाशा तुम्ही पाहताय तो तितकाच नव्हता बरं का। हा सांगू तुम्हाला, अरे एक दिवस आपल्याला आहे हे सुद्धा राहायचं नाही बरं का। आपण धर्माचं रक्षण केलं पाहिजे तर धर्म आपलं रक्षण करील बरं का।
आपली संस्कृती लोप पावत चालली. आपण परधर्मीयाचं अनुकरण करू लागलो बरं का. लाज वाटते आज मुंबई सारख्या, पुण्यासारख्या, कलकत्त्यासारख्या शहरामध्ये फिरताना बरं का. परधर्मीयाचं अनुकरण करू लागले आजचे मुलं मुली बरं का. सांगू तुम्हाला, अरे ते लोक तोकडे कपडे वापरतात, लहान कपडे वापरतात. पिताजी त्याचं कारण आहे, उष्ण कटिबंधामध्ये राहतात ते लोक, उष्णता आहे बरं का, म्हणून घालतात बरं का. आपण हेकडे ही भूमी द्रौपदीची आहे, ही भूमी अहिल्याची आहे, ही भूमी सीतेची आहे, ही भूमी मंदोदरीची आहे बरं का. ही भूमी अनेक अनेक महान स्त्रिया या भूमीवरती होऊन गेल्या बरं का. आपण आपली संस्कृती पाहत नाही, आपण दुसऱ्याच्या संस्कृतीचं अनुकरण करतो. मायबाप, जर आपण आपला धर्म सोडला तर आपल्यावरती वाईट वेळ येणार आहे, वाईट वेळ येणार आहे बरं का. भैया साहेबांचा मगाशी माझा विषय झाला गाडीमध्ये असताना. अरे एका नालायकाने 7 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करावा, इतकं खालचं वर्तन झालं आपलं बरं का. काय कारण आहे, काय कारण आहे याचं. जेने हा धर्म जितविलाची बळी, तो संभाजी जानन भाळी. इथलाच आहे. अरे औरंगजेबानं जीभ काढली, डोळे काढले बरं का. मकाचं कणीस सोलावं तसं अंगावरची कातडी सोडून काढली, पण धर्म बदलला नाही हो. आणि तुम्ही आम्ही कॉलेजमध्ये कुणाच्या तरी एका मित्राच्या सांगण्यावरून आपण बुटाची चॉईस करतो. आपला बाप फाटक्या बुटाने शेतामध्ये काम करतो आणि हा कपडे कसे घ्यावे. अरे फाडून कपडे घालणं ही संस्कृती आहे बरं का. ठीक आहे, कपडा फटका असावा पण स्वच्छ असावा बरं का. फाडून कपडे घालण्याची संस्कृती निर्माण झाली आहे का नाही. बघा तुम्ही शहरामध्ये जाताना गुडघ्यावर पॅन्टी फाडलेल्या राहतात नाही का नाही. बरं पोरांनी फाडू द्या, पोरींनी अरे लाज वाटू द्या जराशी तरी. मग कधी कधी संशय येतो, राम इथंच आला होता का, कृष्ण इथं चालले होते का, शिवाने अवतार इथंच घेतला का, कधी कधी वाटायला लागतं, संशय येतो. अरे ही भूमी इतक्या पुरती मर्यादित नव्हती, आता आपण पाहतो इतकी बरं का. आज तक हिंदुओं ने ईरान छोड़ा, ऐका, हिंदुओं ने इराक भी छोड़ दिया, हिंदुओं ने काबुल भी छोड़ दिया, हिंदुओं ने गंधार को भी छोड़ दिया. 400 साल पहले हिंदुओं ने अफगानिस्तान को छोड़ दिया. अफगानिस्तान आपल्याकडे होता, त्यालाच सोडलं. 200 वर्षापूर्वी हिंदूंनी हिंदकोश सोडला. 100 वर्षापूर्वी हिंदूंनी तक्षशिला सोडली. तक्षशिला माहित आहे, तक्षशिला ही भारताची ज्ञानपीठ होतं, ज्ञानपीठ. सांगू तुम्हाला, अरे ज्या वेळेस मोगलांनी भारतावरती स्वारी केली आणि तक्षशिला जाळली बर का, इतके धर्मग्रंथ होते तक्षशिलेमध्ये. 2 महिने तक्षशिला जळत होती, 2 महिने बर का. आपले सर्व धर्मग्रंथ या धर्मांध लोकांनी जाळून टाकले. आणि आजच्या या कलिकलहामध्ये मनुस्मृती जाळण्याचं सुद्धा षडयंत्र होतंय. मनुस्मृती जाळली जाते. आपण आपला धर्म टिकवला पाहिजे. धर्मानं जर आपण वागू तर धर्म आपलं रक्षण करील. धर्मो रक्षती रक्षतः. ज्यानं धर्माचं रक्षण केलं त्याचं धर्म रक्षण करणार आहे, लक्षात असू द्या. 100 वर्षापूर्वी तक्षशिला सोडली. 70 वर्षापूर्वी आपल्या हिंदुस्थानामध्ये पाकिस्तान वेगळा झाला, पाकिस्तान सोडावा लागला बरं का. काही दिवसापूर्वी बांगलादेश सोडला. आणखी 10-5 वर्षांनी पश्चिम बंगाल सोडण्याची वेळ आहे
जागा, हिंदूंनो जागा. पुढे केरळ सोडण्याची वेळ आहे बर का. आणि आणखी 50 वर्षाच्या नंतर तुम्हाला हिंदुस्थान सोडावा लागेल. कुठं जाल? कुठं जाल? कोण आश्रय देईल तुम्हाला? हा हिंदुस्थान कुणाचा देश आहे? शूरवीरांचा देश आहे, रण रागिणींचा देश आहे. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का. इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना. अरे जगाच्या गळ्यातील ताईत हा देश आहे. आणि आपल्या डोक्यातले विचार मात्र भरकटल्यासारखे आहे. तुम्ही शिका, मोठं व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, अनेक मोठ्या मोठ्या पदावरती तुम्ही जा, हरकत नाही. पण कुठेतरी धर्माच्या ठिकाणी आस्था ठेवा. सांगू तुम्हाला, कल्पना चावला अंतराळामध्ये गेल्या बरं का. आश्चर्य वाटेल तुम्हाला. अंतराळामध्ये गेल्या, त्यांच्या दैनंदिन सामानामध्ये गीता असायची. गीता सोबत का शिकल्या नाही त्या, मोठ्या नाही झाल्या. स्वामी विवेकानंद शिकागोला धर्म परिषदेमध्ये गेले. सगळ्यात खाली गीता नावाचा ग्रंथ ठेवला आणि बाकीच्यांनी धर्मग्रंथ आपल्या वरती ठेवले. आणि सगळ्यांचं बोलून झालं. आणि झाल्याच्या नंतर विवेकानंद उठले. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स असं म्हटल्याबरोबर संपूर्ण बरं का त्या सभागृहाने टाळ्या 10 मिनिट वाजत होत्या. 10 मिनिट टाळ्याचा नाद. अरे कोण आहे असा परस्त्रीला बहीण मानणारा, दुसऱ्याला भाऊ मानणारा? ही इथं शिकवलं जातं, या संस्कृतीमध्ये शिकवलं जातं बरं का. आणि सांगितलं, अरे तुमचा धर्मग्रंथ तर सगळ्यात खाली आहे. तर युक्तिवाद केला. या मला तर वाटलं हळद निघालीच का नाही की अजून निघाली हळद. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. काय सांगत होतो मी? म्हणा की कथा. गीताशास्त्र सगळ्यात खाली ठेवण्यात आलं. आणि विवेकानंदांकडे लोक पाहू लागले. म्हणे तुमचा ग्रंथ तर सगळ्यात खाली गेला बरं का. विवेकानंदांनी बरं का बुद्धिवादानं उत्तर दिलं, अरे लक्षात ठेवा, जर ही गीता जर मी आज खालून ओढून घेतली तर सर्व धर्मग्रंथ ढासळतील. गीता ही गीता जी आहे तुम्हा सर्व धर्मग्रंथाचा आधार आहे. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आपण पाहिलं पाहिजे, ही भूमी खूप पवित्र भूमी आहे. साधू संतांच्या पायानं पुनीत झालेली भूमी आहे. देवदेवतांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली भूमी आहे बरं का. प्रभू रामचंद्र वनवासाला का गेले? तर अनेक ऋषी, कोणी झाडाचं रूप घेऊन, कोणी दगडाचं रूप घेऊन त्या वनामध्ये प्रभूचा जन्म झाल्यावर स्थित झाले होते बरं का. त्यांना पवित्र पावन करण्यासाठी प्रभूने वनामध्ये गेले बरं का. आपण सुद्धा घर सोडलं पाहिजे कधीतरी, हे का नाही? सोडत नाही बरं का. बरं काय असतंय घरी तरी, हे का नाही? 1-2 म्हशी बरं का, 10-5 कोंबड्या, कॉक 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 कॉक, हे का नाही? तीर्थाटन केलं पाहिजे. कधीपर्यंत केलं पाहिजे? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको बरं का. केली पाहिजे तीर्थयात्रा, गेलं पाहिजे, शिवालयामध्ये गेलं पाहिजे. सांगत होतो मी, केदारेश्वर आहे का नाही, बद्रीनाथ विषय निघाला.
मला सांगायचं होतं. बद्रीनाथ सुद्धा कुणाला समर्पित आहे? भगवान शिवांना समर्पित आहे बरं का. तिथं नरनारायण अवतार आहे विष्णूचा. बद्रीनाथ विष्णूकडे कसं गेलं? कसं गेलं ऐक नाही. एक वेळा भगवान शिव आणि परंबा माता भगवती विहारासाठी बाहेर गेल्या आहे का नाही. तर मग गमतीची गोष्ट आहे बरं का. जर उद्याचा प्लॅन करायचा असेल नानासाहेब, जर उद्या कुठं जायचा प्लॅन करायचा जर असेल तर ऐन वेळेला सांगून चालत नाही, आदल्या दिवशी सांगावं लागतं बरं का. तर ती तयारी होते पटकन. माता पार्वती, कारण आटपायला वेळच तेवढा लागतो बरं का. तीनदा तर बाई साडी बदलते. ही माई खडुळी दिसायली, ही माया चांगली दिसना बरं का. लाल हे लावलेल्या तीनदा मोडतात. ही साडीची ती मॅचिंग झाली पाहिजे. आदल्या दिवशी सांगावं लागतंय उद्या आपल्याला लग्नाला जायचंय, बारशाला जायचंय, कथेला जायचंय, देवाला जायचंय. आदल्या दिवशी सांगितलं तर कशी तशी मावशी तयार होते. वेळ. शिव आणि पार्वती विहारासाठी निघालेले असताना बद्रीनाथ धामामध्ये शिव राहायचे आणि मग पार्वती ते दार लावायला माग गेल्या आणि गेल्याच्या नंतर शिवानं सांगितलं अगं काय मध्ये काहीच नाही आणि काय शिवाचा संसार आहे की नाही, शिवाचा संसार. मग ते दार लावायचं राहिलं आणि फिरत फिरत लक्ष्मी माता आणि विष्णू तिथं आल्याच्या नंतर लक्ष्मी मातेला ते स्थान आवडल्याच्या नंतर हट्ट केला, प्रभू पतिदेवा मला हे धाम पाहिजे मला. पत्नीच्या हट्टापुढं चाललं नाही विष्णूचं. मग भगवान विष्णूने बालकाचं रूप घेतलं आणि त्या लक्ष्मी मातेनं त्या बालकाला आत सोडलं. ते बाळ रडू लागलं. महागारी आल्याच्या नंतर पाहिलं तर ते बाळ रडतंय. असं म्हटल्याच्या नंतर कथा खूप विस्तारित आहे लक्ष्मीसाठी. मग देवा तुम्ही इथं असं म्हटल्याच्या नंतर मग ते शिवानी ते लक्ष्मीला आणि विष्णूला ते बद्रीनाथ धाम सोडून दिलं आणि शिव कैलासावरती गेले. सांगू हीच कथा नाही, लंका सुद्धा रावणाला सोडून दिली शिवाने. इतकं उदार दैवत आहे शिव बरं का. सांगण्याचा इतिहास असा आहे की हिमालयामध्ये केदारेश्वर नावाचा शिवलिंग आहे, भगवान शिवाला समर्पित असणार. केदारेश्वराची निर्मिती का झाली तर तिथे भगवान विष्णूंच्यासाठी केदारेश्वराची निर्मिती सांगितली. नमः पार्वतीपते शिव शिव हर 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 महादेव. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले. नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले. नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले. नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले. नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले. नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय
सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर बोले नमः शिवाय। सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर बोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय। अर्धचंद्रमा पे सुहाय हर हर बोले नमः शिवाय। रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय। रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय। शिवाय हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। मला बी माग पुढं थोडं अवलोकन करावं लागतं आहे का नाही, म्हणून मध्ये भजन महाराज एक जण म्हटलं ते सगळं सांगायचं कीर्तनात ठीक आहे हो, पण विठ्ठल 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 भजन का करते? महाराजाला सांगायचं सूचना झालं की विठ्ठल विठ्ठल भजन असते। नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। भगवान शिवजींचा 6वा अवतार आहे भीमाशंकर बर का निर्माण झाला या अवतारामध्ये प्रभूंनी महान लीला केल्या आहेत। मुख्यत्वे भीमासुराचा वध केलाय या अवतारात, म्हणून नाव पडलं भीमाशंकर। कामरूप देशाचा राजा सुदक्षिण शिवाचा परमभक्त होता आणि भीमदैत्य त्याला त्रास देऊ लागला। मग आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी महाकाय राक्षस भीमासूर त्याचा वध केला आणि त्याच्याच नावावरून एक ज्योतिर्लिंग स्थापन झालं, त्याचं नाव आहे भीमाशंकर। पुढे 7वं ज्योतिर्लिंग आहे विश्वेश्वर। हे 7वं ज्योतिर्लिंग वाराणसीमध्ये काशीमध्ये आहे बरं का। हे जे शिवलिंग आहे ते समस्त ब्रह्मांडाचं स्वरूप आहे, भुक्ती मुक्ती प्रदान करणारं सिद्ध स्वरूप शंकर भगवान या नगरीचे स्वामी आहेत। तिथे कालभैरव आहेत जे काशीचे कोतवाल त्यांना म्हटलं जातं। या शिवलिंगाची विष्णू आदी देव उपासना करतात।
नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. हे काशी विश्वनाथ कैवल्य पद प्राप्त करून देणारी देवता आहे. आठवं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर. हे कुठं गौतमीच्या म्हणजे गोदावरीच्या तटावरती निर्माण झालेलं आहे. इथं गौतम नावाचे ऋषी आश्रयाला आहेत आणि तिथूनच एक नदी पवित्र नदी प्रवाहित होते. तिचं नाव आहे गोदावरी. बरं का, गोदावरीला गोदावरी नाव नाही बरं का. काय नाव आहे तिचं खरं? गोवध हरिही. गौतम ऋषीकडून एकदा गोहत्या झाली आणि मग गोदावरीमध्ये स्नान केल्याच्या नंतर पापाचं क्षालन झालं. मग गोहत्येचा गोवध झाला म्हणून पाप हरलं म्हणून गोदावरी. गोवध हरिही इति गोदावरी हे असं आहे. तिथं ब्रह्मगिरी आहे का नाही? ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतात तिथल्या, आहे का नाही? वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. महात्म्य आहे ब्रह्मगिरीचं आणि तिथूनच गोदावरीचा उगम आहे. आणि त्याच ठिकाणी त्र्यंबक नावाने प्रभूंनी एक अवतार घेतला, त्याचंच नाव पडलं त्र्यंबकेश्वर. पुढे नवशिवलिंग आहे वैद्यनाथ. रावण आत्मलिंग घेऊन जात असताना जे निर्माण झालं ते वैद्यनाथ आहे. 10वं ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर. बरं का, आपल्या सुप्रिय नावाच्या भक्ताच्या रक्षणासाठी भगवंताने दारुक नावाच्या दैत्याचा वध केला आणि ते भगवंत नागेश्वर धाम हे परांबा भगवती सहित स्थित आहे तिथे. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. मग त्याला दारुकावन असंही म्हटलं जातं. बरं का, 11वं ज्योतिर्लिंग आहे रामेश्वरम, जे तामिळनाडू दक्षिणेमध्ये आहे. बरं का, रामेश्वराची स्थापना कोणी केली? त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांनी केली. बरं का केली? मोठी रोचक कथा आहे. का केली रामेश्वराची स्थापना? कैकेयीने प्रभू रामचंद्रांना वनवास दिला. प्रभू वनवासाला निघाले आणि हे निघाल्याच्या नंतर सीतामाता सोबत आहेत, लखनजीलाल सोबत आहेत. पुढे राम चालत आहेत, मध्ये सीतामाता चालते आहे आणि पाठीमागे लखनलाल चालत आहेत. बरं का, किती बारकाव आहे बघा. प्रभू चालतायत पुढे, तर प्रभूच्या पायावर सीतामाता पाय देत नाही, बाजूला पाय पडते. कारण माझ्या प्रभूचे पाय इथं म्हटले. बरं का, तीर्थ आहे माझ्या प्रभूचे पाय, त्या तीर्थाला लात लागू नये. मग ते पाय चुकून सीतामाता पाय टाकायच्या. बरं का, आणि त्या दोन्हीच्या पायाला चुकून लखनलालजी पाय टाकायचे. चालले बन चले राम रघुराई, संग में सीता माई. बन चले बन चले राम रघुराई, संग में है सीता माई. राजा जनक की लाडली, राजा जनक की लाडली, राजा जनक की लाडली, राजा जनक की लाडली. बन चले राम रघुराई,
संग में है सीता माई राजा जनक की लाडली राजा जनक की लाडली आगे आगे राम चलते हैं पीछे लक्ष्मण भाई आगे आगे राम चलते हैं पीछे लक्ष्मण भाई बीच बिचारी चलत जानकी राजा जनक की लाडली बन चले राम रघुराई संग में सीता माई राजा जनक की लाडली राजा जनक की लाडली प्रभू रामचंद्रांना वनवास झाला संत वर्णन करतात बन चले राम रघुराई संग में है सीता माई राजा जनक की लाडली आगे आगे राम चलते हैं पाछे लक्ष्मण भाई बीच बिचारी चलत जानकी राजा जनक की लाडली वनवास कोणाला होता कोणाला होता वनवास प्रभू रामचंद्रांना होता बरं का हा आहे की नाही रामचंद्रांना वनवास होता पण सीता माता सुद्धा सोबत आहेत वनवासामध्ये कारण नव्हतं जायचं पण निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता हा धर्मशास्त्र वर्णन करत जिया बिनु देह नदी बिनु बारी तैसे अनाथ पुरुष बिन नारी बरं का जसं या देहाला प्राणाशिवाय किंमत नाही बरं का या देहातून जर प्राण निघून गेला तर याला उचला म्हणतात पटकन याचा वास यायला लागतो जसं प्राणाशिवाय या देहाला किंमत नाही
तस संत सांगतात जिया बिनु देह नदी बिनु बारी, नदी शिवाय पाण्याशिवाय नदीला शोभा नाही, तैसे अनाथ पुरुष बिन नारी, नारीला सुद्धा तेव्हा किंमत आहे हो जीवनामध्ये पुरुष असेल तर बरं का. सीतामाता सोबत निघाल्या, सीतामातेला वनवास नव्हता बरं का, निघाल्या सोबत कैकेयीनं वनवास प्रभू रामचंद्रांना दिलेला आहे बरं का. सुनहु प्राण प्रिय भावत जिका, देव एक वर भरत ही टीका. भरताला राज्याभिषेक आणि मग दशरथानं सांगितलं तुझं दुसरं वरदान मागून घे. मग पहिला वर आहे सुनहु प्राण प्रिय भावत जिका, तुझ्या अंतकरणातला भाव सांग. तर सांगितलं देहू एक वर द्या, भरत ही टीका, भरताला राज्याभिषेक द्या. मग दुसरा वर कैकेयीनं हात जोडून मागितला, मांग हो दूसर बर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी. माझं मनोरथ पुरवा. दुसरा वर मागून घेतला, तापस बेस विशेष उदासी, तापस बेस विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. अरे रामानं तापसी वेश घ्यावा, संन्यासाचा वेश धारण करावा आणि 14 वर्ष वनवासाला जावं. मग निघाले प्रभू वनवासाला. मला रामायण सांगायचं नाही बरं का. रामेश्वराची स्थापना कशी झाली तिथं. मग पुढे प्रभू दंडकारण्यामध्ये जाऊ लागले. एक दिवसाचा प्रसंग आहे बर का. आदर्श या जगताला रामायणानं आदर्श घालून दिला. अरे भाऊ कसा असावा तर रामासारखा असावा बर का. शत्रू कसा असावा तर म्हणे शत्रू सुद्धा रामासारखा असावा. रामासारखा शत्रू कसा असावा. आता रामेश्वराची उत्पत्ती होताना मी तुम्हाला सांगतो बर का. शत्रू सुद्धा रामासारखा असावा बर का. मित्र कसा असावा तर रामासारखा असावा. सुग्रीवासोबत मैत्री केली, मित्र रामासारखा. अरे मुलगा कसा असावा. अरे उद्या राजगादीवर बसायचंय, बापाच्या एका वचनासाठी बर का वनवासाला गेला बर का. आजचं जे राज्य स्थापित होतंय बर का नानासाहेब, आजचं जे राज्य स्थापित होतंय ते कशावर स्थापित होतंय. बहुमतावर आहे का नाही. बहुमतावरचं राज्य सांगू. राम राज्य हे बहुमतावर आधारित नसून राम राज्य हे सर्व मतावर आधारित राज्य आहे. लक्षात आलं का. अरे प्रभू राज्यावर बसणार आहेत उद्या आणि सांगितलं सगळ्यांची इच्छा आहे रामानं राजा व्हावं, पण दोघांची इच्छा नाही बरं का. कुणाची. मंथरेची आणि कैकेयीची. दोन फक्त मत बाजूला गेले. रामानं 14 वर्ष वनवास केला आणि त्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालाय. आपण भाग्यवान आहोत. प्रभू गेले वनवासाला. गेल्याच्या नंतर मग एक दिवसाचा प्रसंग आहे. सीता मातेला सांगितलं आता इथून पुढे रामायणाला सुरुवात होणार आहे बरं का. तुम पावक मह कर हो निवासा, जो लगी कर हो निशाचर नासा. मी जोपर्यंत या राक्षसांचा वध करत नाही, नाश करत नाही, तोपर्यंत तुम्ही काय करा, या अग्नीमध्ये वास करा. पावक म्हणे अग्नी, अग्नीमध्ये वास्तव्य करा. सांगू तुम्हाला हे अर्धवट रामायणवाले मोठे विचित्र राहतात बरं का. म्हणे कोणाचा तरी सांगण्यावरून रामानं सीतेची अग्नी परीक्षा घेतली, तसं नाही बरं का. सांगू तुम्हाला रावणानं खरी सीता नेलीच नाही बरं का. सीतेचं प्रतिबिंब नेलं रावणाने बरं का. रावण सुद्धा धर्मात्मा होता, रावणाला साधं समजू नका.
धर्मात्मा रावण होता. अरे रावणाला एका ऋषीनं शाप दिला होता, जर परस्त्रीकडे जर काम भावनेनं पाहशील तर तुझ्या मस्तकाचे 100 तुकडे होतील. मला सांगा, मग सीता मातेला ज्यावेळेस रावणाने उचललं आणि पुष्पक नामाच्या विमानामध्ये घातलं, जर स्पर्श केला सीता मातेला, मग रावणाच्या डोक्याचे 100 तुकडे का नाही झाले? तर सांगू माय बाप, सीता मातेला काम भावनेनं रावणानं कधी स्पर्शच केला नाही. हा, हे आपली रामकथा असते आहे का नाही? दुसऱ्याचीच तंबाखू दुसऱ्याचाच चुना आहे का नाही? हा, आणा तंबाखू आणा चुना आणि मळीत 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 रामायण सांगते. हा, ती रावणाची सीता नाही का? रामाची सीता नाही का? रावणानं नेली. नाही. अरे अध्यात्म आहे, रामायण अध्यात्म आहे. कधीतरी त्याच्या आत उतरून बघितलं पाहिजे बरं का, आत उतरलं पाहिजे. तुम पावक हम कर हो निवासा, जो लगी कर हो निशाचर नासा. अग्नीमध्ये सीता माता प्रविष्ट झाल्या आणि मग त्याच दिवशी बरं का इकडे मारीच्या चहाने रावणाचा संवाद आहे. रावणानं सांगितलं मारीच्याला, मामा मारीच बोला म्हणे, मला सीता पाहिजे. म्हणले मग मी काय करू? म्हणे तुम्ही काय करा, सुवर्ण मृगाचं रूप धारण करा आणि मग रामाचं मन तिकडं भटकवा आणि मग मी सीतेला उचलून आणतो. असं म्हटल्याच्या नंतर मारीच राक्षस होता पण धर्मात्मा होता. नाही म्हणला, नाही जाऊ शकत मी. अरे परांबा भगवती सीतेचं हरण करण्यासाठी मी जर तुला मदत केली तर अरे माझ्यासाठी कोणता नरक आहे? जुने राक्षस नरकात पडल याची भीती वाटत होती त्यांना. आताची पूजा बी आपली व्यवस्थित होते का नाही काय माहित नाही बरं का. आपली पूजा मोठी गमतीच. हे जाते मध्ये नाहीत आंघोळीला टाकलं का पाणी टाकलं बरं का, जणू काय हाल्यात व्हायचंय बरं का. काय मुखामध्ये नाव नाही काय नाही मला निघाला शिरला नाही. सुंदर ते धान वेवडेवरी गडगडेवरी ठेवणिया झाला का चहा. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख चहा पाहिन श्रीमुख आवडीने. तिचं श्रीमुख पाहतो आवडीने बरं का. मग देवाची हे द्वारी उभा क्षणभरी मग असा आपला हरिपाठ सुरू होतो बरं का. प्रपंचातली कामं बघत बरं का. आपली पूजा देवापर्यंत पोहोचेल का नाही सांगता येत नाही बरं का. वेळ कमी, मारीच तयार नाही जायला. रावणानं खडग उगारलं म्हणे इथंच मारतो म्हणे तुला. रावण म्हणला ठीक आहे जातो. रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा चला म्हणे रामाच्या हाताने मरू बरं का. रामाच्या हाताने आणि देवाच्या हाताने मरण सुद्धा भाग्य आहे. जन्म जन्म मुनी जतन कराई अंती राम कधी आवत नाही. अरे जन्मच्या जन्म ऋषी मुनींचे गेले पण अंत काळाला राम आला नाही. त्याला भाग्य लागतं बरं का. अंत काळाला राम येण्यासाठी भाग्य लागतं. मग मारीच निघाला. कसा निघाला? कंचन मृग बन कर आया, कंचन मृग बन कर आया शिय का अपहरण कराने. अरे माया का मारीच चला मायापति को भटकाने. माया का मारीच चला मायापति को भटकाने. सीता बोली ओ देखो स्वामी जी मृग कंचन का, स्वामी जी मृग कंचन का. लाया चरम निशान रहेगा 14 बरस गमन का, 14 बरस गमन का. सिया माया की माया का मृग, सिया माया की माया का मृग लगे राम मुस्काने. माया का मारी
माया कामारीची चला मायापती को भटकाणे. अरे प्रभू मायापती आहेत बरं का. सीता मातेला मोह झाला बरं का. सांगू तुम्हाला इथं त्रिकुटी येते बरं का. विचार सागराचं चिंतन येते याच्यामध्ये. सीता मायावी आहे बरं का. सीता अग्नीमध्ये गेली म्हणजे सीता मायावी आहे. मारीच मायावी आहे, हरण मायावी आहे, मायावी हरिण आहे का नाही. आणि रावण तरी कुठं रावण आहे. रावण सुद्धा साधूचा वेश घेतलाय. रावण सुद्धा मायावी आहे बरं का. सीतेला मोह झाला हरणाचा. मग हरण आलं. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. सीतेला मोह झाला. प्रभू मी फुलं तोडत असताना एक सुवर्ण मृग पाहिले, मला ते आणून द्या. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. झळकती तयाच्या रित्नी शृंगावरती, मोह फुला सम सुवर्ण अंगावरती. हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, ते इंद्र चापसे पुच्छ भासले उडता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. मग प्रभू रावणाच्या हरणाच्या मागे गेले. रावण आला आणि सीतेला घेऊन गेला. आणि मग पुढे सुग्रीवासोबत मैत्री झाली. आणि प्रभू सीता शोध करत करत समुद्राच्या काठावरती आले. आणि जटायूनं सांगितलं राक्षस राज रावणाने सीतेला नेलेलं आहे. मग रावणाच्या लंकेवर स्वारी करण्यासाठी प्रभूनी समुद्राच्या तीरावरती आले. सांगू तुम्हाला रामेश्वराची उत्पत्ती. प्रभूनी पार्थिव लिंगाची स्थापना केली तिथं बरं का. आणि मग सर्व वानर सेना सोबत आहेत. अस्वल आहेत, रीस आहेत. त्याच्यामध्ये जांबवंत महाराज आहेत बरं का. मग रामेश्वर धामाची स्थापना करायची कशासाठी, तर लंकेवर विजय मिळावा म्हणून. मग कुठलीही पूजा करत असताना ब्राह्मण पाहिजे बरं का. ब्राह्मण पाहिजे. तुमचं आमचं तसं नाही. पैसे जातात म्हणून महाराजांनी गोड सांगितलं. मी पुराव्याच्या वेगळं बोलत नाही बरं का. एकही शब्द माझ्या मुखातून असा त्याला धर्मशास्त्राचा पुरावा असणारच. महाराज म्हणतात ब्राह्मणाच्या व्यतिरिक्त पूजा बाईल सवाशीन आपण पितरांचे ठाई. एक जण म्हणला चला म्हणले आप्पा पित्र जीव घालायचे. मग पित्र जीव घालायचे म्हणल्यावर सवाशीन लागते आहे का नाही. सवाशनी बोलावं लागतात. मग एक पित्र नेमावं लागते आहे का नाही जेवण्यासाठी. ते म्हणला कशाला खर्च करायचा आहे. 8-8 स्वयंपाक करायचा म्हणला. आणि तू हो सवाशीन मी होतो पितर, दोघांनी जेवायचं. महाराज म्हणले बाईल सवाशीन आपण पितराचे ठाई आहे की नाही. तसं नाही. मग प्रभू म्हणले रामेश्वराची स्थापना करायची पण ब्राह्मण लागेल ना. मग असल्या या निर्जन जंगलामध्ये ब्राह्मण कुठून आणायचा असं म्हटल्याच्या नंतर जांबवंत महाराज म्हटले माझा एक मित्र आहे बरं का. त्याचा नातू पूजा करतो. त्याचं नाव काय. ते म्हणले या सध्या तरी पृथ्वीवरती एकच विद्वान आहे. ऐका कथा कान देऊन. त्याचं नाव आहे लंकेचा राजा रावण बरं का. मग प्रभू म्हणले ठीक आहे आणा म्हटले काय अडचण नाही. मग जांबवंत महाराज लंकेमध्ये आले आणि बातमी दिली. जा म्हटले जांबवंत यायलेत म्हणून सांगा.
म्हटल्याच्या नंतर मग रावणाने यथा योग्य पूजा अर्चा करून जांबवंतांना पाचारण केलं. जांबवंत रावणाच्या दरबारामध्ये आले आणि सांगू रावणाने साष्टांग दंडवत केला. कुणाला? जांबवंत महाराजांना. काकाश्री सांगा येण्याचं कारण. अंगावर काटा येतोय सांगताना. काकाश्री येण्याचं कारण सांगा. असं म्हटल्याच्या नंतर सांगू मै बाप सांगितलं रावणा समुद्राच्या काठावरती एका शिवलिंगाची स्थापना करायची आहे आणि त्या स्थापनेसाठी तुम्हाला यावं लागतंय दरकार. असं म्हटल्याच्या नंतर रावणानं सांगितलं कोण करणार आहे शिवलिंगाची स्थापना? तर म्हणले राजा दशरथाचे 2 पुत्र आहेत, राम आणि लक्ष्मण. असं म्हटल्याच्या नंतर रावणाने सांगितलं त्यांचा उद्देश लंकेवर स्वारी करून लंका परास्त करण्यासाठी तर करत नाहीत ना. पूर्वीचे लोक सत्य बोलणारे होते बरं का. आता गोड बोलतात पण गोड बोलून काटा काढतात. हा जांबवंतांनी सांगितलं हो त्यांचा उद्देश तोच आहे, लंकेवर स्वारी करण्यासाठी रामेश्वराम स्थापना करायची. असं म्हटल्याच्या नंतर रावणानं सांगितलं ठीक आहे येतो मी. लक्षात ठेवा मायबाप सीता रावणाच्या ताब्यात आहे आणि रावण रामेश्वरामची पूजा करायला निघालाय. किती आश्चर्याची गोष्ट आहे. मग रावणानं सांगितलं काकाश्री जांबवंतजी म्हणे तिथं तर सगळं निर्जन जंगल आहे. मग रामेश्वरम जर शिवलिंगाची जर स्थापना करायची तर म्हणणे तिथे यज्ञ करावा लागेल, यज्ञ सामुग्री लागेल. हो ठीक आहे. मग सांगितलं जर पूजेमध्ये यज्ञ सामुग्री जर कमी पडली तर ते यज्ञ सामुग्री पुरवण्याचं काम पुरोहितानं करावं लागत असतं बरं का. आपण सुद्धा सांगतो देवप्पा आमच्याकडे ह्या गोष्टी आहेत, ह्या नाहीत, तुम्ही ह्या घेऊन या असं म्हणतो की नाही. मग ठीक आहे ठरलं. सगळी पूजा सामग्री जमा झाली. प्रभू रामचंद्र पूजेला बसले. रावण पुरोहित म्हणून आला आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली. यज्ञकुंड पेटलं आणि लक्ष्मणजी उभे आहेत, सर्व वानर सेना उभी आहे. प्रभू रामचंद्रजी यज्ञासाठी शिवलिंगाच्या स्थापनेसाठी बसलेले आहेत. अशामध्ये रावणानं विचारलं यजमान श्री बोला पुरोहित महाराज. माहित आहे रावणानं सीता नेले बरं का. यथा योग्य रावणाची पूजा केली प्रभू रामानं आल्याच्या नंतर ब्राह्मण म्हणून बरं का. आणि मग म्हणे पूजासाठी दाम्पत्य लागत असतं. तुमच्या पत्नी कुठे आहे? तुमची कुठे पत्नी? असं म्हटल्याच्या नंतर मायबाप माझ्या प्रभूंनी खाली मान घातली आणि रावणाने जांबवंतांकडे पाहिलं. मग प्रभूंनी खाली मान घातली. पत्नी कुठे म्हटल्याच्या नंतर माहित आहे रावणानं नेले, पूजा करायला रावण आलाय माहित आहे. तर मग माझ्या प्रभूंनी मान खाली घातली आणि मग रावणाने जांबवंताकडे पाहिलं आणि इशाऱ्यामध्ये इंद्रजिताला आदेश दिला जा म्हटले सीतेला घेऊन या बरं का. इंद्रजित अशोक वाटिकेमध्ये आला आणि सीता मातेला रथामध्ये बसवलं आणि रामेश्वरमच्या ठिकाणी आणलं. आणि आणल्याच्या नंतर यज्ञ संपन्न झाला. यज्ञ संपन्न झाला. सपत्नी रामेश्वराची स्थापना केली. रावणानं अभिषेक मंत्र म्हटले. प्रभूंनी सीतेसहित त्या शिवलिंगावरती पार्थिव शिवलिंगावरती अभिषेक केला आणि हो सीता माता उठल्या आणि इंद्रजिताच्या रथामध्ये जाऊन बसल्या आणि अशोक वाटिकेमध्ये गेल्या. शत्रू असावा तर मग सांगत होतो ना राम सीता जवळ आली होती, घेता आली नसती, ठेवून घेता आली असती
पण न्याय नीती सांगत नाही. सीतामाता परत जावं लागलं. रामेश्वरापासून सीतामाता अशोक वाटेमध्ये लंकेमध्ये अशोक वाटेमध्ये परत गेल्या आणि मग चढाई केली लंकेवरती आणि रावणाला मारून सीतेला परत आणलं. रामेश्वराची स्थापना झाली. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. रामेश्वराची स्थापना झाली. मग रामानं स्थापना केली म्हणून त्या शिवलिंगाचं नाव पडलं रामेश्वरम. कोणी म्हटलं मंत्र म्हटले, ऐकलं ना, रावणानं मंत्र म्हटले आणि रामेश्वरम स्थापन झालं. बरं का, विद्वान होता, प्रकांड पंडित होता रावण. बरं का, रावणाची महती जर पाहायची असेल तर बरं का, शिवाची स्तुती केली रावणाने. बरं का, शिवतांडव आणि रावण संहिता नावाचा ग्रंथ, एवढा मोठा ग्रंथ आहे, तुम्ही कधीतरी आणा, आहे का नाही. आमचे लेकरं ते UPSC चे आणि MPSC चे पुस्तकं वाचण्यामध्ये दंग झाले. सांगू हरकत नाही, UPSC चे MPSC चे सगळे पुस्तकं तुम्ही वाचा, पण हे पुस्तक फक्त पोट भरतात. बरं का, हे फक्त पोट भरण्यासाठी आहे. बरं का, धर्म संस्कृती टिकवण्यासाठी धर्मग्रंथच वाचले पाहिजे. धर्मग्रंथ वाचले पाहिजे. रामेश्वरमची स्थापना झाली. पुढे 12वे ज्योतिर्लिंग आहे घुष्मेश्वर. घुष्मा नावाची एक स्त्री होती. बरं का, तिच्यासाठी प्रभूने घुष्मेश्वर नावाचा अवतार घेतला. 12वा अवतार तो कुठे, दक्षिणेत देवगिरीच्या जवळ एका सरोवरामध्ये भगवान शिव घुष्मा नावाच्या स्त्री करिता प्रगट झाले. का प्रगट झाले तर घुष्मा नावाच्या स्त्रीला एक पुत्र होता. बरं का, तर त्याला त्या पुत्राला सुदेह नावाच्या दैत्यानं मारलं. मग आपल्या पुत्राला जिवंत करण्यासाठी शिवाची प्रार्थना केली. मग घुष्मेश्वरासाठी आले शिव म्हणून घुष्मेश्वर अवतार झाला. याच ठिकाणी शतरुद्र संहिता समाप्त होते. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आपण एकदा संकीर्तन करू, एक सुंदर. आता 5 वाजायले. संकीर्तन करेपर्यंत पिताजी तुम्ही काय करा, घड्याळाचे काटे थोडे मागे फिरवा, वेळ पुढे पुढे जाते, आहे की नाही. सुंदर एकदा शिवकीर्तन. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, भिन्न 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 भिन्न. उठा 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 उठा, आता उठल्यावर बसून लागते. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया.
सारा कैलाश पर्वत मगन हो गया, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। वाह! ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। हरे शंभो शिव शंभो। वाह 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 वाह। आचार्य डमरू को सुनकर जी कान्हा जी आए, कान्हा जी आए संग राधा जी लाए। वहाँ सखियों का मन भी मगन हो गया, वहाँ सखियों का मन भी मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू को सुनकर जी गणपत चले, गणपत चले वहाँ कार्तिक चले। डमरू को सुनकर जी गणपत चले, गणपत चले वहाँ कार्तिक चले। माता अम्बे का मन भी मगन हो गया, माता अम्बे का मन भी मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया।
रामाजी आए वहाँ लक्ष्मण जी आए, डमरू को सुन कर जी रामाजी आए। रामाजी आए वहाँ लक्ष्मण जी आए, माता सीता का मन भी मगन हो गया, माता सीता का मन भी मगन हो गया, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू को सुन कर जी ब्रह्मा चले, ब्रह्मा चले वहाँ विष्णु चले। डमरू को सुन कर जी ब्रह्मा चले, ब्रह्मा चले वहाँ विष्णु चले। मैया लक्ष्मी का मन भी मगन हो गया, मैया लक्ष्मी का मन भी मगन हो गया, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। लास्ट दिन है आज, आनंद। सुन कर जी गंगा जी आए, बम बम बोल बम बम बम, बोल बम बम बम, बोल बम बम बम। डमरू को सुन कर जी गंगा चले, गंगा चले वहाँ यमुना चले, माता सरजू का मन भी मगन हो गया, माता सरजू का मन भी मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत
मगन हो हा टाळी नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। कोण कोणाला डमरूचा नाद ऐकून आता उभच राहणार आहेत का बसणार आहेत? डमरू को सुनकर जी ब्रह्मा चले वहां विष्णु चले, माता लक्ष्मी का मन भी मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। गोड आहे प्रभूची लीला, गोड आहे। 12 ज्योतिर्लिंगाची कथा झाल्याच्या नंतर 12 ज्योतिर्लिंगाचं आणि त्यांच्या उपलिंगाचं महात्म्य येतं। पुढे पूर्वेकडे किती लिंग आहेत, अत्री अनुसया यांच्या तपाची कथा येते, अत्रीश्वराचं महात्म्य येतं। पुढे नंदिकेश्वराचं महात्म्य येतं, नंदिकेश्वर लिंगाची स्थापनेचं महात्म्य येतं। महाबळेश्वर स्थापन कसा झाला याचं महात्म्य येतं, आणि लिंग रूप कारण हटकेश्वराची उत्पत्ती कशी झाली याचं महात्म्य येतं। अंधकेश्वर आणि बटुक यांची उत्पत्ती, सोमनाथाची उत्पत्ती विस्ताराने येते बरं का। सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, पुढे ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमासुराचा उपद्रव, पुढे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती आणि विश्वेश्वराचं महात्म्य, पुढे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं महात्म्य, पुढे गौतमी नदीची उत्पत्ती, दारुकावनातील राक्षसांचा उपद्रव पाहून दारुकावनामध्ये नागेश्वर लिंगाची उत्पत्ती, रामेश्वर लिंगाचं महात्म्य आपण पाहिले आहे। घुष्मी नावाच्या स्त्रीसाठी घुष्मेश्वर नावाने प्रभू प्रगट झाले, यांचं महात्म्य येतं। पुढे शिवजींच्या सहस्त्रनामांचं वर्णन आहे, जसं विष्णू सहस्त्रनाम आहे ना तसं शिव सहस्त्रनाम आहे। सोतवाच श्रोता भोर श्रेष्ठा येन तुष्टो महेश्वरा। ऐकणे 1 तास लागतात आता शिव सहस्त्रनाम म्हणायला बरं का। तहम कथमाद्यम सेव नाम सहस्त्रकम, मग विष्णूच्या मुखातून उत्पन्न झालं शिव सहस्त्रनाम। ओम शिवहरो मृडो रुद्रपुष्कोर पुष्कलोचनः अर्थम्यास्ताचार शर्व शंभुर्महेश्वरः चंद्रपीडा चंद्रमौर्लिर्विश्वं विश्वं भरेश्वरः वेदांत सार संदेहा कपाली नील लोहितः। शिव सहस्रनामाचा पाठ येतो पुढे। नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। पुढे शिवरात्रीचं व्रताचं विधी विधान सांगितलं, शिवरात्रीचा विधी कसा करावा बरं का। शिवरात्रीचं महात्म्य सांगितलं, वेळ कमी आहे आणि सध्या चालू आहे
उमा संहितेमध्ये श्रीकृष्णाचा आणि उपमन्यूचा संवाद सांगितला। पुढे भगवान शिवांना जे एका एका पत्नीपासून 10 मुलं आणि 1 मुलगी झाली। फक्त रुक्मिणीला 10 मुलं होते, मुलगी नव्हती। भगवान श्रीकृष्णांना बरेच दिवसापर्यंत पुत्र संतती नव्हती बरं का। बरेच दिवसापर्यंत भगवान श्रीकृष्णांना पुत्र संतती नव्हती। भगवान शिवाचे ध्यान आराधना केल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णांनी एका एका पत्नी सोबत 11 वेळा भगवान शिवाचं काय केलं, अभिषेक केला। भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये प्रत्येक पत्नीपासून 10 मुलं आणि 1 मुलीची निर्मिती झाली, मुलं झाले त्यांना। कशामुळं? शिवाच्या वरद हस्तामुळं बरं का। मग 16,108 गुणविले 11 वजा 1 किती होतं उत्तर? तुम्ही पुन्हा मला उद्या सांगा। नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। आणि आता कलिकलहामध्ये एक विधी विशेषत्वाने केला जातो। काय नाव त्याचं? पशुपती व्रत हे की नाही? पावल का महादेव? पशुपती व्रत केल्यावर महादेव पावतो का? पावतो 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 हे की नाही? अनेकांना त्याची ही आहे काय अनुभूती आहे। पण अट आहे, घरचा महादेव उपाशी ठेवून त्याला पूजून जमत नाही। घरचा महादेव तृप्त करावा लागतो। आपण टाळ्यावर मला संशय येतो बा काय काय वेळेला। माय अगोदर घरचा महादेव सांभाळा। तुम्ही महादेव नाही ठेवला, तुम्ही नंदी केला। उठ म्हणलं की उठतय, सुट म्हणलं की सुटतय। अगोदर घरचा महादेव सांभाळा बरं, तर हा महादेव पावेल। एक जण गेली शेजारणीकडे बरं का, अप्पा शेजारणीकडे गेली आणि नेमकं ही जाऊन बसली, ती साडी कांडायली होती बरं का। जुन्या काळात भात साडी कांडायली होती, मुसळ टाकायची काढायची अशी चालू होतं तिचं। तेवढ्यामध्ये मालक आले, अगं काय करतेस, पाणी दे। तेवढ्यात मुसळ वर गेलेलं होतं तात्या, मुसळ तिथंच सोडलं आणि पाणी द्यायला गेली। आश्चर्य, मुसळ तिथंच राहिलं, खाली आलं नाही बरं का। आणि ती दुसरी शेजारीने तिथं आलेली, म्हणले माय काय कमाल आहे, मुसळवरीच राहिलं। ते म्हणले कस काय असं झालं? ते म्हणले माय मी पातिव्रत्य धर्माचं पालन करते बरं का, म्हणून सगळे हे पंचमहाभूत माझ्या अधीन आहेत। ते म्हणले त्याला काय करावं लागते? ते म्हणले पतीने सांगल ते ऐकावं लागते बरं का। बरं म्हणले तसंच करते आता। ही गेली घरी, ही घरी गेली आणि त्यांना उठविलं, उठा म्हणजे त्याचं ऐकावं का, ह्यालाच सांगायली उठा। ते म्हणले काय काय झालं? ते म्हणले मला पतिव्रता व्हायचंय। अशी होत असते होय? ते काय दुकानातलं चॉकलेट आहे का, पतिव्रता घेतलं आणि खाल्लं? असं नाही। ते म्हणले पतिव्रता व्हायचंय। बरं हो की मग, कोण नाही म्हणले? ते म्हणले मग तू उद्या सकाळी तुम्ही लवकर यायचं। म्हणजे काय करू लवकर येऊन? म्हणजे मी तुम्हाला आंघोळ घालणार आहे। ही नंदी शेतातच आंघोळ करून येत होता डोबीत बर का। उद्या मी तुम्हाला स्नान घालणार। बर आला घरी, ह्याला गरम गरम पाणीच माहित नाही कधी। आला हिनं तापिलं, कडक पाणी टाकलं, नंदी धुतला। पतिव्रता व्हायचं हिला। तुम्ही चहा मागायचा, तुम्ही पाणी मला मागायचं, मग तुम्ही जेवण करायचं आणि बाहेर जायचं आणि 11 वाजता बरोबर घरी यायचं। मी साडी कांडायला बसणार
बरं का. मी साडी कांडायला बसणार, तुम्ही मला यायचं, अगं काय करतेस, पाणी दी म्हणायचं. ती गेलं बाहेर, उग नाही गेलं, हिच्या बिहनं गेलं. पुन्हा काय म्हणली माहित आहे का, आल्या आल्या पाणी मागायचं नाही तर बघा मग ही पतिव्रता. मग ते आलं बरं का. आग म्हणायची हिंमतच होईना. कस तरी म्हणलं, अग मला पाणी दे. हिचं चालू होतं, हिचं खाली होतं मुसळ, तरी सुद्धा हिनं वरी फेकलं. तिथंच ठेवावं का उकळात, उठून पाणी द्यावं का, नाही, तिनं वरी फेकलं आणि म्हणजे तिचं जसं थांबलं होतं तसं आपलं थांबलंय का बघाय की. पडलं, तोंडावर पडले दात. आता आमचे डॉक्टर साहेब बसले, त्यांच्याकडे माप देऊन आली आता दाताला. असं पतिव्रता होता इथं का नाही. मा पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता आत्महिता अनायासे आत्महिता भेटेची गा. पतीचं अंतर जाणून जी वर्तन करत असते ती पतिव्रता होत असते. बरं का आपला विषय वाढला इकडं का. हा, पशुपती नावाचं व्रत आहे की नाही. मी सांगत होतो घरचा महादेव खुश ठेवा. बरं का, तो महादेव तुम्हाला पावलेलाच आहे. कसा करावा पशुपताचा व्रताचा विधी, तर बरेच जणाला माहित आहे. ज्याला कोणाला माहित नाही ते ऐका. बरं, करायचं असलं तर ऐका. हेच आहे का पशुपती व्रताचा विधी जर करायचा असेल तर ऐका. पशुपती व्रत हे कुणीही सांगितलेलं व्रत नाही, हे पुराणानं सांगितलेलं व्रत आहे. कुणी सांगितलं हे व्रत, शिव महापुराणा आणि पुराणानं आणि स्कंद पुराणानं पशुपती व्रत सांगितलंय. बरं का, कसं केलं पाहिजे तर हे व्रत कोणत्या महिन्यात करावं याला अट नाही. बरं का, कुठल्याही महिन्यामध्ये करू शकता. हे 5 सोमवार पर्यंत करायचं व्रत आहे. 5व्या सोमवारी उद्यापन करायचं आहे की नाही का. 5 झाल्यानंतर 5व्या सोमवारी उद्यापन करायचं या व्रताचं. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. कर्मकांडाचा विषय आहे. आपल्या जवळ जे शिवालय आहे त्या शिवालयामध्ये जाऊन करायचं व्रत आहे हे. आणि जात असताना मात्र पायात चप्पल घालायचं नाही, आहे की नाही. बरोबर आहे का. हा, मग एक जण म्हणाला मग बूट घालून चलत असं, जमना बूट घालून बी. हा, आपलं तर आता काय नाही. हा, स्वयंपाकाची चप्पल वेगळी, आहे का नाही. जेवायला वाढायची चप्पल वेगळी, आहे का नाही. बाथरूम मध्ये जायची चप्पल वेगळी. हा, शॉपिंगला जायची चप्पल वेगळी. हा, आता रट्टे द्यायची मात्र चप्पल कंपनीनं काढ. बरं का, त्या एक लोखंडाचं बेलन आलंय. आता लोखंडाचं बेलन आलंय, त्या बेलण्याच्या खाली आपण टिप होती. काय कंपनीवाल्याला काय कळत नसेल का, त्यांच्या घरी भांडणं होत नसतील का म्हणलं. ते नाही कळलं. काल्याचा प्रसाद झाल्यावर नक्की कळतंय. ते काय म्हणलं, कंपनी ज्यानं हे बेलन काढलं त्यांच्या घरी भांडणं होत नसतील काय. याचा अर्थ पत्नी बेलन फेकून मारते, मग लाकडाचं कमी लागते, लोखंडाचं किती लागत असेल, आहे का नाही. पायामध्ये पायतान घालू नये सांगितलं. ज्या दिवशी व्रत करायचंय त्या दिवशी सोमवारी लवकर उठावं, शिवाची आराधना करावी आणि पूजेचं ताट तयार करावं. ज्या मंदिरामध्ये पहिल्यांदा गेलो आपण त्याच मंदिरामध्ये 5वा सोमवार सुद्धा करावा, आहे का नाही. एक दिवशी गेले मुरुडेश्वर मंदिरामध्ये, एक दिवशी गेले इकडं तेरला कालेश्वराच्या मंदिरामध्ये, असं नाही चालत. ज्या शिवालयामध्ये आपण व्रताचा विधी सुरुवातीला केलाय तिथंच केलं पाहिजे. बरं, पुढे जे सकाळी पूजेचं ताट केलंय तेच संध्याकाळी वापरायचंय, तेच साहित्य वापरायचं. एकदाच भरायचं ताट, पुन्हा भरायचं नाही.
नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. ताटामध्ये अबीर गुलाल अष्टगंध पिवळ चंदन अखंड तांदूळ अक्षता त्याला आपण अक्षता म्हणतो बरं का. अखंड तांदूळ घ्यायचे अक्षता घ्यायच्या. तांब्याचा एक तांब्या घ्यायचा त्यात पाणी घरूनच भरून घ्यायचं. चलत चलत हौदातलं घ्यायचं नाही हापशाचं घ्यायचं नाही बोरचं कोणाच्या बोरचं घ्यायचं नाही आपल्या आपल्या घरून पाणी घ्यायचं. पुढे सांगितलं बेलाची पानं घ्यायचे धोत्र्याची फुलं घ्यायचे भगवानांना शिवांना जे पांढरे फुलं आवडतात ते घ्यायचे. एक फळ घ्यायचं खडी साखर घ्यायची. पुढे हे सर्व साहित्य मंदिरात घ्यायचं आणि मग शिवाची पूजा करून आपल्या उपवासाचा संकल्प करायचा. संकल्प केल्याच्या नंतर बरं का शिवपिंडीवरती काय असतं त्या दिवशी भक्त जास्त येत असतात आहे का नाही शिवपूजेला. मग जर आपल्या अगोदर जर कोणी पूजा करून गेलं असेल तर ते निर्माल्य बाजूला काढायचं आणि आपली पूजा तिथं करायची असा विधी आहे. पुढे शिवलिंग साफ करायचं आणि त्याच्यावर अभिषेक करायचा. अभिषेक केल्याच्या नंतर वाटीमध्ये ते अभिषेकाचं पाणी धरायचं ते प्राशन करायचं. पूजा करताना गडबड करायची नाही घाई करायची नाही. आपल्यालाही गडबड असते बरं का. घाई करायची नाही शांततेत पूजा करायची. आणि पूजा करत असताना मात्र मुखामध्ये सतत ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम असा जप चालू ठेवायचा. आणि पंचामृत ते आणलेलं पाणी त्या शिवलिंगावरती अर्पित करायचं. यथासांग पूजा करायची. पूजेचं ताट देवघरामध्ये आणून ठेवायचं. तेच पूजेचं ताट संध्याकाळी घेऊन जायचं. एक गोड नैवेद्य करायचा बरं का. आणि 5 दिवे तयार करायचे सांगितलं. 5 दिवे तयार करायचे. तुपाचे दिवे असावेत असा नियम आहे. पुढे ते दिवे भगवान शिवाच्या समोर प्रज्वलित करायचे. त्यातला एक घरी घेऊन दाराच्या उजव्या हाताला एक ठेवून द्यायचा बरं का. तूप सांगितलं तुपाचे दिवे सांगितले. आता तूप म्हणलं की चूप म्हणते नाही का नाही डाळल्याचे नाही बरं का. हा तुपाचे करायचे. मग तूप जर पाहिजे असेल तर काय पाहिजे तुपासाठी गाय पाहिजे. आपली गाय पाळण्याची धारणा आहे का नाही माय बाप. गाय खटकाला जाते गाय कापली जाते म्हणून तर धरती नापीक झाली म्हणून तर पाणी कमी पडायला लागलं बरं का. कोणाची आहे गाय. गाय आत्री सूत दत्ताची आहे. गाय भगवान श्रीकृष्णाची आहे. त्यांनी गायी सांभाळल्या. तूप लागतं. त्या गायीची तळमळे बघा. गाय संभाळली पाहिजे. कत्तल खाने में जब लाया जाता है जख्मी करके लहू फिर निकाला जाता है. गरम पानी उस पे डाला जाता है पता नहीं कहीं जिंदा रखा जाता है. गायीची दुरावस्था आहे. तूप जर शुद्ध गोमातेचं पाहिजे असेल तर गाय पाळली पाहिजे. हिंदू धर्मामध्ये गाय आणि माय पूज्य म्हणली बरं का. गायी इतकंच महत्व माईला आहे. सांगू माय बाबा बाळ जन्माला आल्याच्या बरोबर अगोदर माईचं दूध नाही अगोदर गायीचं दूध आहे बरं का. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. जो गोड नैवेद्य केलेला आहे त्याचे 2 भाग शिवालयामध्ये ठेवायचे. एक भाग घरी घेऊन यायचा. घरी येत असताना मात्र वाटीत यायचं नाही बरं का. ही घ्या देवाचा प्रसाद ही घ्या देवाचा प्रसाद असं नाही करायचं. तो सर्व भाग आपणच खायचा असा नियम आहे. पुढे तो दिवा आणलेला उजव्या हाताला ठेवायचा. उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेले प्रसाद मात्र आपणच ग्रहण करायचा. आणि पुढे 4ही सोमवारपर्यंत हे व्रत करायचं. 5व्या सोमवारी उद्यापन करायचं. हे व्रत कुणीही करू शकतं बरं का. महिलांनीच नाही पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात. 5व्या सोमवारी सायंकाळी सूर्य मावळण्याच्या वेळेला कधी करायचं प्रदोष वेळ साधायची. सूर्य मावळण्याच्या 40 मिनिट अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर 40 मिनिटापर्यंत ह्या व्रताचा विधी विधान उरकायचं आहे बरं का.
फार काही नाही. दान दक्षिणेमध्ये 11, 21, 51, 101 रुपया आणि नारळ इतकं समर्पित करायचं आपल्या आपल्या ऐपतीनुसार. पुढे उद्यापन करते वेळी देवाला 108 तांदूळ श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय म्हणून 108 तांदूळ, 108 गहू किंवा 108 बिल्वपत्र व्हायचे. राहिले का लक्षात? लक्षात येईल का? पुढे हे अर्पण करत असताना मात्र ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप करायचा. बरं, अनेकांच्या शंका असतात बरं का. जर मासिक धर्म आला त्या टायमिंग मध्ये तर ते व्रत सोडायचं बरं का. सकाळी जर पूजा केली आणि संध्याकाळचं जर व्रत शिल्लक असेल तर तो सुद्धा वार धरायचा नाही त्याच्यामध्ये. किंवा जर एकादशी जर मध्ये आली तर त्या दिवशी एकादशीच व्रत करायचं, तो सोमवार धरायचा नाही. संपूर्ण 5 सोमवार करायचे. असं हे कशाचं व्रत आहे? पशुप्रतीचं व्रत आहे बरं का. हे मला बी माहित नव्हतं बरं का. मला बी माहित नव्हतं. घरून सांगितलंय. हे म्हणलं पशुप्रती व्रत सांगायचं कथेत कसं करावं. ते म्हणले घ्या लिहून कसं करायचं ते. मग 2 वेळा पूजा करायची असते. सकाळ संध्याकाळ शिवालयामध्ये जायचं असतं आणि मग यथासांग याचं पारण करायचं असतं, उद्यापन करायचं असतं. हे कर्मकांड आहे बरं का. कर्मकांडामध्ये विधी निषेध जास्त आहे. मंत्र चढे थोडा तरी धडची होय वेळा. सगळ्यात सोपी पूजा आहे मानस पूजा. श्री शिवाय नमस्तुभ्यम गेलं मंदिरात, श्री शिवाय नमस्तुभ्यम केला अभिषेक, श्री शिवाय नमस्तुभ्यम आहे का नाही. मानस पूजा महत्वाची आहे. मानस पूजेमध्ये चूक होण्याची शक्यता नसते. कर्मकांडामध्ये मात्र चूक होण्याची शक्यता असते बरं का. आणि हे व्रत करत असताना मात्र आपल्या मनामध्ये जो संकल्प आहे तो प्रभूला बोलून दाखवायचा आणि मग या व्रताला सुरुवात करायची. प्रभू तुमचा संकल्प निश्चितच पूर्ण करतील अशी प्रभूचरणी प्रार्थना. नमः पार्वतीपते शिव हर महादेव. अनेक पंचाक्षर मंत्राचं वैशिष्ट्य सांगितलं. पंचाक्षर मंत्र कशाला म्हणावा बरं का. शिवपूजेमध्ये शिव भक्तीमध्ये रुद्राक्ष महात्म्य येतं. कोणी कोणता रुद्राक्ष धारण करावा याचं महात्म्य येतं. कोणी कोणता रुद्राक्ष धारण करावा. वर्ण 4 आहेत. 4 वर्णातील 4 लोकांनी वेगवेगळा रुद्राक्ष धारण करावा बरं का. हे रुद्राक्ष महात्म्य कोणीच कोणाला सांगितलं तर भगवान शिवानी परांबा भगवतीला सांगितलं रुद्राक्षाचं महात्म्य. म्हणे सूतजी शौनकांना सांगताहेत रुद्राक्षाचं महात्म्य. रुद्राक्ष अत्यंत पावन, शिवजींना खूपच प्रिय आहे. रुद्राक्ष निर्माण कसा झाला तर एके दिवशी हे माहेश्वरी माझं मन एका प्रक्षुब्ध झालं आणि मी सर्व लोकांच्या वरती उपकार करतो हे माझ्या मनामध्ये आलं आणि मी 3रा नयन उघडला आणि त्याच्यामधून माझ्या एक अश्रू खाली पडला. तो अश्रू जमिनीवर पडल्याच्या नंतर त्याच्यातून एक रुद्राक्षाचा वृक्ष निर्माण झाला. रुद्राक्ष सुद्धा बरेच प्रकारचे आहेत बरं का. मोठा आवळ्या एवढा रुद्राक्ष असेल तर तो श्रेष्ठ मानला. बोरा एवढा असेल तर तो मध्यम मानला आणि जो लहान आहे तो कनिष्ठ मानला बरं का. पण शिवाला रुद्राक्ष प्रिय आहे. प्रत्येकाने रुद्राक्ष धारण केला पाहिजे. त्याचे नियम आहेत. कोणी कोणता रुद्राक्ष धारण करावा. ब्राह्मणांनी पांढरा रुद्राक्ष धारण करावा. क्षत्रियांनी लाल रुद्राक्ष धारण करावा. वैश्यांनी पिवळा रुद्राक्ष धारण करावा आणि क्षुद्रांनी मात्र काळा रुद्राक्ष धारण करावा. आणि रुद्राक्षासारखे अनेक दुसरी फळं सुद्धा असतात बरं का. रुद्राक्षासारखे दिसणारे त्याला शुभाक्ष असं नाव आहे. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. हे गिरिराज कुमारी अशा प्रकारे रुद्राक्षाचे प्रकार आहेत. एकमुखी, पंचमुखी,
रुद्राक्षाचे प्रकार आहेत. प्रत्येक रुद्राक्ष धारण करत असताना मात्र त्याच्यासारखा मंत्र आहे. सूत शौनकांना सांगताहेत शिव महापुराण. मग सूतजींना शौनकांनी नमस्कार केला. कुठे कथा चालू आहे ही? कुठे कथा चालू आहे? मना घोगरेवाडीत. घोगरेवाडी तर आहेच आहे, पण सुतानी शौनकांना कुठं सांगितली? सुतानी शौनकांना कथा कुठं सांगितली? माघ मेळ्यामध्ये प्रयागराज या ठिकाणी. प्रयागराज या ठिकाणी सांगितले. श्रोत्यांना आशीर्वाद देऊन सूत निघून गेले आणि ते सदाचारी मुनी सुद्धा त्या प्रयाग नावाच्या क्षेत्रामध्ये जो नियोजित महायज्ञ होता तो पूर्ण झाला. भगवान शिवाची कथा ऐकल्याच्या नंतर जीवाचं दैन्य दारिद्र्य निघून जात असतं. मनावरती जो कलुषितपणा आलेला आहे तो निघून जात असतो. मन प्रसन्न होत असतं बरं का. शिव महापुराण हे प्रत्यक्षात शिव स्वरूप आहे. मग त्या संपूर्ण ऋषींनी सूत महाराजांना प्रणाम केला. शंभो कथा सुनाने वाले, शिव की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. शिव कथा सुनाने कथा सुनाने वाले, शंभो की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. अभिमानी, वो राह दिखाने
वाले, ओ मार्ग दिखाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, शंभो कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के द्वारा, ओ सुधा पिलाने वाले, ओ अमृत पिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हजारो वेळा प्रणाम केला कुणी शौनक अधिक 88,000 ऋषींनी सुतांना सूत महाराजांची यथायोग्य पूजा केली आणि सूत शिवमहापुराण नावाचा ग्रंथ घेऊन तिथून निघून गेले, अशी कथा येते। चला आता आरतीची वेळ झालेली आहे। एकदा सुंदर असं एकदा सगळ्यांनी जोरात भोले बाबा भोले बाबा तेरी क्या ही बात है, दूर हो के भी तू साथ है।